आहे आणि एका दुर्दैवी आजाराचे संघर्ष करत आहे, पण आपल्या पाठीशी एक युवा नेता उभा आहे हे ऐकल्यावर माझ्या मनात भरून आलं. आपण सुद्धा काहीतरी करावं. आज सरांचा वाढदिवस मला अचानक कळालं. मी म्हणजे माझा स्वभाव तसा, एखाद्या व्यक्तीला बघितलं ना की त्याचा मी परिचय म्हणजे स्वभाव ओळखते. मग त्याच्यावर काय बोलायचं, त्याच्या कार्याबद्दल काय बोलायचं ते मला अचानक सुचतं. लोक मला विचारतात, ही तुझी दैवी शक्ती आहे? म्हटलं दैवी शक्ती नाही, मी म्हटलं माणसांची ओळख करायला शिकले. लहानपण माझं अनाथ म्हणून गेलं, एका गरिबी जगत होती, पण मला खंत वाटली नव्हती. सरांच्या कार्याबद्दल बोलायचं ना तर माझे शब्द सुद्धा अपुरे पडतील. हो, सरांचं कार्य खूप मोठं आहे. आपल्या ह्या पिढीचे म्हणजे युवा पिढीचे ज्येष्ठ नेते म्हणजे युवा पिढीचे म्हणतात ना ते ज्येष्ठ नेते आपले विशाल भाऊ हे आता पदार्पण करतायत, याचा मला आनंद होतो. आता खास सांगायचं म्हणजे मागील मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा आठवडा राबवण्यात आला होता आणि त्या सेवा पंधरवडा आठवडा राबवण्यात आला होता आणि त्या आठवड्यात विशाल साहेबांनी तर अतिशय उत्कृष्टपणे कामगिरी राबवली होती ना, ती म्हणजे चालता फिरता दवाखाना. ग्रामीण भागातील ही एक अत्यंत सोय आणि गरज असते ती ओळखून आपल्या विशाल भाऊंनी विशाल सरांनी ती आपली गैरसोय दूर केली की चालत्या फिरत्या दवाखान्यातून येणारा प्रत्येक रुग्ण त्याला सोय मिळाली पाहिजे. मुबलक पद्धतीने, नाही तर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर एक दिवस जातो, पण त्या चालत्या फिरत्या दवाखान्यात फक्त 5 ते 10 मिनिटांनी रिपोर्ट भेटला होता. ही सरांच्या कामाची खासियत आहे. दुसरी गोष्ट, सरांनी आता आपल्या वाढदिवसानंतर अनेक उपक्रम राबवले. दिव्यांगांसाठी किंवा अनाथ आश्रमासाठी, वृद्धाश्रमासाठी, हॉस्पिटलसाठी अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केले. ह्या युवा नेत्याचा आदर्श घ्यायला आपल्याला काही हरकत नाही. मी एका खेडेगावातली बोलते, एका छोट्या कुटुंबातली बोलते, ज्या मुलीने स्वतःच्या आईबापाला पाहिलं नाही, पण नेत्यांचं कार्य पाहून मी शिकले. लोक मला म्हणतात, तू आमदारकीला उभा राहा. मला गावात जाऊन त्यांनी भेटी घेतल्या. म्हणजे त्यांनी असा कधी भेदभाव केला नाही की ते श्रीमंत आहे कुटुंब की गरीब कुटुंब आहे, दोन्ही कुटुंबासाठी आज लढतायत. हा आदर्श आपल्याला ठेवला पाहिजे. सरांचं हेच कार्य आपल्याला पुढे घेऊन जाईल आणि सरांचे हेच कार्य आणि मोठे मोठे होतील आणि आम्ही म्हणू, अरे आमच्या पिढीतले नेते विशाल साहेब, अरे आमच्या पिढीतले नेते विशाल साहेब, त्यांच्यामुळे प्रगती झालो. पण मी सांगते, मी हरणार नाही. विशाल साहेबांचा आदर्श घेऊन पुढे जाणार. अनाथ आहे ना मी, आज उद्या मी माझी नाव बदले, पण मी खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. धन्यवाद सर.